नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. पश्चिमी आवर्तन येण्याची शक्यता या आठवड्याच्या शेवटला येण्याची शक्यता वाटत आहे. आणि त्याच्यामुळे काय परिणाम होईल ते रोजच्या अपडेटेत पाहूया. सध्याला 24 तासाचा हवामान अंदाज पाहूया. सध्या परिस्थिती पाहता एक कमी दाबाचं म्हणजे स्तब्ध वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं दिसून येतं. उद्या साधारणतः हलकेसे वाऱ्याचा झुळूक वाहण्याची शक्यता आहे. तो पण जालना कर्नाटकच्या काहीशा साईडच्या भागातून, हैदराबादच्या कर्नाटक पश्चिम भागातून आणि तसेच महाराष्ट्र पश्चिम भागातून थोडेसे वाऱ्याचा प्रवाह जाणवणार आहे. पण तेवढा काय वाटत नाही. पण इकडे विदर्भ साईडला स्तब्ध वातावरण राहण्याची शक्यता आहे. उष्णता त्या साईडला वाढण्याची शक्यता आहे. ढगांचा विचार करायला गेला तर सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर ढग हे कुठे नाही आहेत. फक्त दक्षिण विशाखापट्टणम, मंगळूर ह्या भागातूनच साधारण ढगाची स्थिती आज दिसून येते. साधारण उद्याच्या भागात पाहायला गेलं, उद्या परवा या भागात तर जोधपूर म्हणजे राजस्थान, गुजरात ह्या भागातून दिल्लीपर्यंत एक पावसाचा ढग म्हणजे पश्चिमी आवर्तन तिथे येऊन पुढे सरकण्याची शक्यता वाटत आहे. आणि तो काय आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येणार नाही आहे. फक्त द्रोणीय स्थिती झाल्यामुळे त्या भागातून पावसाची शक्यता बनत चाललेली दिसून येते. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फ सध्या चालूच आहे. मुंबईच्या उत्तर भागातून ढगाळ हवामान परिस्थिती व्हायची शक्यता आहे. तापमानाचा जर विचार करायला गेला तर तापमान साधारणतः उद्याच्या भागात म्हणजे उद्या 35 सेल्सिअस 35 सेल्सिअस चंद्रपूर, आदिलाबाद, नांदेड आणि पुसदचा काही भाग, लातूर, नागपूर या भागात 35 सेल्सिअस होण्याची शक्यता आहे. 34-35 सोलापूर, लातूर ह्या भागातून सुद्धा तापमान वाढणार आहे. साधारण पुणे परिसरात सुद्धा तापमान वाढण्याची शक्यता आहे. नाशिक, मालेगाव ह्या इतर तापमानाच्या तुलनेत जळगाव वगैरे ते थोडंसं कमी राहील. पण जास्तीत जास्त अमरावती, अकोला इकडे नागपूरचा परिसर, पुसद ह्याचा परिसर आणि चंद्रपूर, गडचिरोली परिसरातून तापमान वाढ उद्या राहणार आहे. रात्रीचं पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर साधारण गारवा असेल असं वाटतं. का तर कालच्या आज पण थोडीशी थंड कमी झाली होती. उत्तर भागातून थोडीशी थंड कमी झालेली दिसून येत आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं 18-19 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत थंड हळूहळू कमी होत जाताना दिसत आहे. पावसाचा विचार करायला गेला तर पावसाची शक्यता नाहीच आहे. ढगाळ हवामान परिस्थितीमुळे पावसाची शक्यता पण नाही आहे. दक्षिण टोकाला भारताच्या दक्षिण टोकाला थोड्यासा पावसाची शक्यता आहे. पण इकडे आपल्या भागातून कुठेच पावसाची शक्यता आता सध्या दाखवत नाही आहे. मग एकंदरीत कर्नाटकच्या मला चिकमंगळूर ह्या भागातून खाली ढगाळ साधारण झाला तर म्हणजे पाऊस नाही आहे, पण ढगाळ हवामान होण्याची शक्यता पण वाटते. आणि इकडे महाराष्ट्रात कुठेच शक्यता नाही आहे. जास्तीत जास्त पश्चिमी आवर्तांचा प्रभाव पुढे काही 4-5 दिवसानंतर जाणवणार आहे. तो उत्तर भागातूनच जाणवणार आहे. साधारणतः इकडे राजस्थान, गुजरात ह्या भागातून, मध्य भागातून दिल्लीपर्यंत तो असण्याची शक्यता आहे. आणि तो तसाच पुढे सरकत उत्तर काश्मीर, जम्मू आणि काश्मीर यामध्ये तो विलीन होऊन तिकडे पश्चिमी आवर्तन असल्यामुळे त्यामध्ये तो सामावणार आहे. आणि पश्चिमी आवर्तनाच्या प्रभावामुळे श्रीनगर, केलांग या भागात बर्फवृष्टी, पाऊस हे दोन्ही पण होणार आहे असे चिन्ह दिसतात. एकंदरीत हा 5-6 दिवसाचा अंदाज आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रावर कितपत परिणाम होतो ते रोजच्या अपडेटमध्ये आपण सांगतच आलेलो आहे. आणि ते रोजच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. आणि त्या पश्चिमी आवर्तांचा प्रभाव 5-6 दिवसांनी जास्त म्हणजे तीव्रता चांगली दिसून येते. आणि त्या पश्चिमी आवर्तनामुळे महाराष्ट्रात तापमान वाढ होण्याची शक्यता जास्ती करून आहे. या भागात एवढंच. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा
माझा चॅनल पोचू दे आपल्यातर्फे, असं मला वाटत आहे. तुम्हाला काय वाटते?